राहुरी तालुक्यातील वांबोरी व परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून अपुरा व खंडित वीज पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आज माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी वांबोरी येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। शेती पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, श्याम पटारे, ऋषिकेश मोरे, किसन चौरे, श्याम पटारे, कृष्णा पटारे, बाबासाहेब सोनवणे, संदीप निकम, कोटराम मोरे, विशाल पारख, महेश साळुंके, सूरज शर्मा, अशोक पटारे, महेश पागरे, भाऊ रहाणे, योगेश राऊत, नारायण हुळुले, नितीन नवले, आदिनाथ मोरे, भीमा मांगुर्डे, सचिन गडाख, बाबूराव गांधले, रविकिरण पटारे, नारायण मोरे, सूरज मकासरे आदींसह वांबोरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यापासून वांबोरी परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे। अक्षरशः 2-2, 3-3 तास फक्त शेतकऱ्याला वीज मिळते। गव्हाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे। कधी नव्हे तो वांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती, पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय। आज महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली तर इथं सोलर प्लॅन्ट देखील झालेला आहे। त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्टच्या कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% लाईट पॅनल कुठलीच अडचण नव्हती। तरी देखील मला कळेना की सोलर प्लॅन्टची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त 2 तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा त्याला कारणीभूत आहे। त्यांनी सांगितलं की इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही। वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली, मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे। पण जर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी उठणार।